पुण्याच्या स्थानिक राजकारणात दिवसेंदिवस मोठी वादळे येत आहेत। तुम्हाला आठवतंय का, काही काळापूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदावरून एक मोठं युद्ध झालं होतं। तेव्हा चर्चा होती दादा विरुद्ध दादा अशी, म्हणजे अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील। पण आता पुण्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय। आता एक नवीन सामना रंगतोय। हा सामना आहे दादा विरुद्ध अण्णा, म्हणजेच अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ। येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष आता समोर येतोय। पुण्याचा खरा कारभारी कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एका बाजूला आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ। आजच्या व्हिडिओत आपण हेच समजून घेणार आहोत की पुण्याच्या या सत्तेच्या खेळात नक्की काय शिस्तय, हे शीतयुद्ध नक्की कशामुळे सुरू झालं। मित्रांनो, थोडक्याद्वारे आम्ही राजकारणातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्या समोर आणतो, त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो। तुम्हालाही राजकीय विषयांवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपरेशन कमळ सुरू केलंय। शनिवारी मुंबईत जे घडलं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। एकाच वेळी डझनभर माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यात फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच नेते नाही, तर अजित पवारांच्या गटालाही भाजपने मोठा धक्का दिलाय। महायुतीमध्ये मित्र पक्षांच्या नेत्यांना प्रवेश द्यायचा नाही असं ठरलं होतं, पण भाजपने हा नियम मोडीत काढत अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका दिलाय। पुण्याच्या या सत्तेच्या खेळात आता मुरलीधर मोहोळ आणि गणेश बीडकर हे दोन चेहरे केंद्रस्थानी आलेत। यांनी मिळून महाविकास आघाडी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अशा काही फोडाफोडी केली आहे की पुण्यातील 5 महत्त्वाच्या प्रभागांची गणितं पूर्णपणे बदलून गेली आहेत। हा तर फक्त पहिला अंक आहे असं भाजप नेते सांगतात। येत्या आठवड्याभरात आणखी 10 मोठे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे। हे सगळं ऑपरेशन नक्की होतंय कोणामुळे, तर याचं मुख्य सूत्रधार मुरलीधर मोहोळ हेच आहेत। पुण्यात आता एक नवीन पॉवर सेंटर तयार झाले। कोणालाही भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची संमती लागते आणि तिथे पोहोचण्यासाठी गणेश बीडकर यांची मदत घ्यावी लागते। हे चित्र पाहून अजित पवार नक्कीच ॲक्शन मोडवर आलेले आहेत। 2 महिन्यापूर्वी अजित पवारांनी एका बैठकीत म्हटलं होतं की पुण्याच्या राजकारणातून एक दाढीवाली म्हणजेच सुरेश कलमाडी गेले आणि आता दुसरे दाढीवाले म्हणजेच मुरलीधर मोहोळ आले आहेत। ही टिप्पणी फक्त गंमत नव्हती, तर तो एक इशारा होता। पुण्याच्या राजकारणात मोहोळ यांचं वाढतं महत्त्व पवारांना खूपच असल्याचं स्पष्ट होतंय। पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। अजित पवारांनी कलमाडींचा उल्लेख का केला असेल, त्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागं जावे लागेल। एक काळ असा होता की जेव्हा पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि पुण्याचे एकमेव कारभारी म्हणून ओळखले जायचे ते म्हणजे सुरेश कलमाडी। कलमाडींचं पुण्यात इतकं वर्चस्व होतं की त्यांच्या संमतीशिवाय पुण्यात पानही हलत नव्हतं। पुण्यात खासदार असो वा महापालिकेची सत्ता, कलमाडी सांगतील तीच पूर्व दिशा असायची। मात्र 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि पुण्याच्या राजकारणात अजित पवारांची एंट्री झाली। अजित पवार आणि सुरेश कलमाडी यांच्यातील वादाला इथूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। कलमाडींना आपल्या शहरात दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप आवडत नसत, तर अजित पवारांना पुण्यात राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट करायची होती। या संघर्षाचा सर्वोच्च बिंदू आपण 2007च्या निवडणुकीत पाहिला। तेव्हा अजित पवारांनी काँग्रेसचा सुपडा साफ करण्यासाठी चक्क शिवसेना आणि भाजपासोबत हात मिळवणी केली होती। यालाच राजकारणात पुणे पॅटर्न म्हटलं गेलं होतं। कलमाडी आणि पवार यांच्यातील हे युद्ध इतकं टोकाचं होतं की अजित पवार अनेक वर्ष कलमाडींच्या पुणे फेस्टिवलला गेले नव्हते। आज इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते। ज्या प्रकारे दादांनी कलमाडींना आव्हान दिलं होतं, आज तसंच आव्हान अण्णा म्हणजेच मुरलीधर मोहोळ दादांना देताना दिसतायत। भाजपने आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांवरच घाला घातलाय। वारजे, पॉप्युलर नगर या प्रभागांचं उदाहरण घ्या। तिथं भाजपने अक्षरशः विरोधकांचे उमेदवारच गायब केलेत। सायली वांजळे, सचिन दोडके आणि भारत भूषण बराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सचिन दोडके तर सुप्रिया सुळेंचे विश्वासू मानले जायचे। वडगाव शेरीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आता भाजपमध्ये गेले आहेत। यामुळे खराडी, वाघोली भागात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय। पाषाणमध्ये रोहिणी चिमटे आणि धनकवडीमध्ये बाळा धनकवडे यांचा भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे गट ढासळताना दिसतायत। रामटेकडी, माळवाडी भागात जिथे भाजप कुमकुवत होती तिथेही राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते फोडून भाजपने आपली बाजू भक्कम केली। तर दुसरीकडे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आबा बागुल आणि वैशाली मराठे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। म्हणजे महायुतीची ताकद वाढते खरी, पण ती मित्रपक्षांच्या किमतीवर वाढते का, हा मोठा प्रश्न आहे।
अजित पवार हे सगळं पाहून शांत बसणाऱ्यांपैकी नक्कीच नाहीत. त्यांनी रविवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडे 600 अर्ज आले आहेत आणि आपला गड राखण्यासाठी दादा स्वतः मैदानात उतरले आहेत. पण समोर मुरलीधर मोहोळ आहेत, जे अमित शहांचे राज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. पुण्यात त्यांचं पारडं आता जड होऊ लागलंय. पुणे महानगरपालिका ही नेहमीच प्रतिष्ठेची लढाई राहिली आहे. कधी काळी इथे कलमाडींचं वर्चस्व होतं, मग पवारांनी पकड घट्ट केली. 2017 मध्ये भाजपने सत्ता मिळवली. आता 2025च्या निवडणुकीत पुन्हा तीच लढाई आहे. पण यावेळी समोर फक्त विरोधक नाही, तर सत्तेत सोबत असलेले मित्र सुद्धा प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. पुण्याच्या विकासाचे प्रश्न बाजूला राहून आता फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय का, असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडलाय. महायुतीमध्ये असूनही एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. हे राजकारण पुण्याच्या भल्यासाठी आहे की वैयक्तिक सत्तेसाठी, हा येणारा काळच ठरवेल. मोहोळ यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या जुन्या प्रभागांवर लक्ष केंद्रित केलंय, ते पाहता ही निवडणूक खूप चुरशीची होणार यात शंका नाही. थोडक्यात सांगायचं तर पुण्याच्या राजकारणात आता नवीन समीकरणं तयार होत आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने भाजपला पुण्यात एक मोठा आक्रमक चेहरा मिळालाय, तर अजित पवार आपला गड राखण्यासाठी पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. या संघर्षात कोणाचा विजय होतो आणि पुणेकर कुणाच्या हाती महापालिकेची चावी देताय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारे फोडाफोडी करून निवडणुका जिंकता येतात का? पुण्याचा पुढचा कारभारी नक्की कोण ठरेल? अजित पवारांचा अनुभव की मुरलीधर मोहोळ यांची नवी स्ट्रॅटेजी? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर आणि राजकीय विश्लेषणासाठी आपल्या थोडक्यात चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.